तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळे जाणतो की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोने म्हणून एकमेकांना देतात. पण हे नक्की का? हे माहितीये का तुम्हाला? चला तर मग आज मूळ कथा ऐकूया. पुराणात अशी कथा आहे की खूप वर्षांपूर्वी कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याने आपल्या गुरु ऋषी वरतंतू यांच्याकडून वेदविद्या शिकली. शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुने काहीही मागितलं नाही, पण शिष्याने आग्रह धरला. गुरु दक्षिणा घ्यायलाच हवी. गुरुंनी थोडं नाराजीने सांगितलं, जर एवढाच आग्रह आहे तर 14 कोटी सोन्याची नाणं आणून दे. कौत्स हैराण झाला, एवढं सोनं कुठून आणायचं? मग याच चिंतेत कौत्स थेट अयोध्येतील राजा रघु यांच्याकडे गेला. रघु हे खूप दानशूर आणि न्यायप्रिय राजा होते. त्यांनी शिष्याची विनंती ऐकली, पण त्यांच्याकडेही तितकी नाणी नव्हती. पण रघु राजा हे खूप दयाळू होते. आपल्या राज्याच्या नागरिकांच्या प्रत्येक संकटात उभे राहायचे आणि यामुळे त्यांनी ताबडतोब कौत्साची मदत करायचं ठरवलं. राजा रघुंनी देवांच्या धनाध्यक्ष कुबेर देवाकडे मदत मागितली. कुबेर देवानी राजाच्या या निस्वार्थ विनंतीला प्रसन्न होऊन दैवी शक्तीने सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पाडला. राजा रघुंनी कौत्साला बोलवलं आणि म्हणाले, ही नाणी घेऊन जा आणि तुझ्या गुरुला गुरुदक्षिणा दे. कौत्साने प्रामाणिकपणे फक्त तेवढीच नाणी घेतली जेवढी त्याला गरज होती. बाकीची उरलेली नाणी त्याने आपट्याच्या झाडाखाली प्रजेला लुटायला दिली आणि तो दिवस होता दसऱ्याचा. याच प्रसंगापासून आपट्याची पानं सोने मानली जाऊ लागली. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पानं देऊन लोक म्हणतात, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. ही प्रथा फक्त संपत्ती नव्हे तर समृद्धी, आनंद, ऐक्य आणि मैत्रीचं प्रतीक आहे. तर मंडळी, पुढच्या वेळी कुणी विचारलं दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का देतात, तर त्यामागे कौत्स, रघुराजा आणि कुबेर यांची ही सुंदर कथा नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, सोनं फक्त दागिन्यांमध्ये नाही, आपण एकमेकांना दिलेल्या प्रेमात, विश्वासात आणि शुभेच्छांमध्येही असतं. तर ही कथा सगळ्यांना कळू द्या आणि तुमच्या जवळच्यांना पाठवा. पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.